नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी जो विषय निवडलेला आहे, तो दत्तक घेण्याविषयी म्हणजेच ॲडॉप्शनविषयीचा जो एक मुद्दा आहे, त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. आता ॲडॉप्शन म्हणजेच दत्तक घेणे, याच्याविषयी आपला भारतीय कायदा काय सांगतो, त्या बाबतीत आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर जो हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये अ, एखादा मॅरिड पुरुष असेल किंवा एखादी मॅरिड स्त्री असेल, तर ह्या दोघांच्या संबंधी कोणते नियम आहेत किंवा एखादा सिंगल पेरेंट असेल आणि किंवा एखादी सिंगल पेरेंट म्हणजेच त्याच्यामध्ये सिंगल मेल किंवा सिंगल फिमेल, सिंगल पुरुष किंवा सिंगल स्त्री अशा प्रकारची कंडिशन असेल, तर त्याच्यामध्ये कायदा काय सांगतो, तर ह्या सर्व काही अटी शर्ती आहेत त्या आपण आज बघूया. सर्वप्रथम याच्यामध्ये आपण असं बघूया, की एखादं कपल, एखादं जोडपं, त्यांना एखादं मूल दत्तक घ्यायचं असेल, तर त्याच्यामध्ये पुरुष जो कोणी आहे, त्याला आपल्या पत्नीची सहमती घेणं रिटर्न आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर त्याला एकापेक्षा अधिक पत्नी असतील, तर त्या सर्व पत्नींची त्याला संमती घेणं आवश्यक आहे. तर त्याचप्रमाणे जर स्त्रीच्या बाबतीत जर आपण नियम बघितला, तर स्त्रीलासुद्धा तोच नियम आहे, की जर स्त्री जर मॅरिड असेल, तर तिला आपल्या पतीची परवानगी आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की दत्तक देण्यासंबंधी काय नियम आहे, तर देताना सुद्धा हाच नियम आहे, की तुम्हाला एखादा पती असेल तर त्याला पत्नीची परवानगी आवश्यक आहे, लेखी संमती आवश्यक आहे आणि एखादी स्त्री असेल, ती लग्न झालेली स्त्री असेल, तर तिलासुद्धा आपलं मूल जेव्हा दत्तक द्यायचं असतं, तेव्हा तिला पतीची परवानगी आवश्यक आहे, संमती आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे, की दत्तक मूल जे आहे त्याचं वय किती असावं? तर दत्तक मूल जे आहे त्याचं वय 15 वर्षापेक्षा कमी असावं, असं भारतीय कायदा याच्यामध्ये सांगतो. त्याचप्रमाणे सिंगल पेरेंटिंगच्या बाबतीत काय नियम आहे, तर एखादा पुरुष जर याच्यामध्ये त्याला दत्तक घेण्याची एखादं मूल दत्तक घ्यायचं असेल आणि त्याला जर अ, अ, स्त्री स्त्री जातीचं मूल म्हणजेच एखादी मुलगी दत्तक घ्यायची असेल, तर तिच्यामध्ये आणि तो जो कोणी व्यक्ती आहे जो दत्तक घेणार आहे त्याच्यामध्ये 21 वर्षाचं अंतर असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर एखादी सिंगल पेरेंट स्त्री असेल आणि तिला जर एखादा मुलगा दत्तक घ्यायचा असेल, तर तिलासुद्धा 21 वर्षाचं अंतर त्या दोघांमध्ये असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या कंडिशन्स आहेत. हे ही मी फक्त एक जनरल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे, की हे जे दत्तक घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये जो मूल आहे, तो प्रत्यक्ष दिला गेला पाहिजे आणि घेतला गेला पाहिजे. म्हणजे ॲक्चुअली पोझिशन त्याचं घेतलं पाहिजे. त्याचा ताबा आई-वडिलांनी, त्याच्या बायोलॉजिकल आई-वडिलांनी दिला पाहिजे आणि जे कोणी दत्तक घेणारे आहेत, त्यांनी त्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला पाहिजे, अशी सुद्धा त्याच्यामध्ये पूर्व अट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दत्तक विधान सोहळा किंवा दत्त होम ज्याला आपण म्हणतो, तर तशा प्रकारची कुठलीही धार्मिक कृती याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे. तर अशा प्रकारे अ, दत्तक घेण्याची ही जी प्रक्रिया आहे, ती कायद्याने विस्तृत केलेली आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी, की हे जे दत्तक विधान आहे, जे दत्तक घेण्याची जी प्रक्रिया आहे, ती रिटर्न असावी का? आणि जर रिटर्न असली तर रजिस्टर करावी का? तर नियम त्याच्यामध्ये असा आहे, की ही लेखी किंवा रजिस्टर करण्याची अ, आवश्यकता कायद्याने नाही आहे. परंतु जर दत्तक विधान जे आहे किंवा दत्तकपत्र जे आहे, ते जर लेखी केलेलं असेल, तर ते आणि लेखी केलेलं असेल आणि ते रजिस्टर केलेलं असेल, तर पुढे काही त्याच्यामध्ये डिस्प्यूट वगैरे अ, निष्पन्न झाले किंवा काही वाद निर्माण झाले, तर कोर्टासमोर जर ते दत्तकपत्र नोंदणीकृत दत्तकपत्र आलं,
तर कोर्ट त्याच्यामध्ये प्रिझम्पशन ठेवू शकतं. म्हणजेच त्याच्यामध्ये गृहीत धरेल कोर्ट, की अशा प्रकारचं जे दत्तक घेण्याची जी प्रक्रिया आहे, ती ड्यू कोर्स ऑफ लॉ म्हणजे कायद्याने ती पार पडलेली आहे. अशा प्रकारचं गृहीतक कोर्टाने धरावं अशी कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. जरी हे आवश्यक नसलं, तरी पण त्याचं कोर्टाच्या प्रिझम्पशनकरता त्याचा नक्कीच एक चांगला उपयोग होतो. म्हणून केव्हाही अशा प्रकारचं दत्तकपत्र जे आहे, ते नोंदणीकृत करून घेणं हे केव्हाही पुढील वाद टाळण्यासाठी आवश्यक असतं. त्याच्यामुळे जर कोणाला अशा प्रकारे कोणाला दत्तक घ्यायचं असेल किंवा द्यायचं असेल, तर त्याचं दस्त नोंदवून लेखी दस्त बनवून तो कृत करून घेणं केव्हाही चांगलं, जेणेकरून पुढे कोणतेही वाद निर्माण होणार नाहीत किंवा कुठल्याही मालमत्तेसंबंधी हे काही वाद असतील, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होणार नाहीत. झालेच तर त्या दस्ताचा जे कोणी आई-वडील आहेत, त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही मी फक्त थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, की भारतीय कायदा याच्यामध्ये दत्तक विधान किंवा दत्तक प्रक्रियेमध्ये काय सांगतो, हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा जर का व्हिडिओ ज्यांना आवडला असेल, तर त्यांनी तो नक्कीच लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.